रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषयाच्या या गुणधर्मामुळे चावल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील रक्ताभिसरण संस्था बंद पडून मृत्यू ओढवतो व कानातून आणि नाकपुड्यातून रक्त वाहू लागते. यावरती उपाय किंवा उपचार कुठले? घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये अथवा बांधू नये. असे केल्यास रक्त साठवून चावलेली जागा निकामी होऊ शकते. घोणस चावल्यानंतर व्यक्तीला लवकरात लवकर प्रतिविषयाचे औषध देणे हाच सर्वोत्तम उपाय. पण मित्रांनो, या सर्वात आधी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की हा साप खरंच विषारी आहे की नाही, किंवा अनेक वेळा असं होतं की व्यक्तीला बिनविषारी साप चावतो आणि त्यालाच विषारी समजून आपण घाबरून जातो. परिणामी आपली रक्तभिसरण संस्थाही जास्त काम करते व हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त जोखीम वाढते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत असतो.